ठरलं तर मग या मालिकेचा फायनली एपिसोड आलेला आहे. आपण इथे पाहत असतो की खरं विमल आणि कल्पना बाहेरून उन्हातून आले असतात, त्यामुळे खरं त्या दोघी इथे बसून ज्यूस पेत असतात. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, खरंच उन्हातून आलं ना, असं थंडगार ज्यूस मिळालं ना, खरंच फार बरं वाटतं. असं इथे कल्पनाने म्हटल्याबरोबर खरं तर जी काही विमला असते ती म्हणत असते, वहिनी खरंच तुम्ही माझ्यासोबत ज्यूस पिताय म्हणजे बघा ना, आता बाहेर अशी मालकीन असते ती अजिबात अशी नोकरानीसोबत ज्यूस अजिबात पित नाही, बाहेर असं कुणीही वागत नाही, पण तुम्ही मात्र मला असं अजिबात जाणून देत नाही. असं इथे म्हटल्याबरोबर कल्पना म्हणत असते, अगं विमल असं काय करतेस, तू आमच्या घरातलीच आहेस आणि तुला म्हटलं ना तू पासून वेगळी अजिबातच नाही, असं इथे म्हटलेले असते. तितक्यातच खरं तर इथे सायली आलेली असते. सायली आल्याबरोबर तर कल्पना म्हणत असते, खरंच सायली खूप छान ज्यूस बनवलंस ग, बाळ वगैरे झोपलं का, असं इथे म्हटल्याबरोबर खरं सायली म्हणते, हो बाळ देखील झोपलं आणि मी अस्मिता ताईला देखील ज्यूस वगैरे देऊन आलेली आहे, असे इथे सायलीने म्हटले. तेव्हा इथे कल्पना खरं सायलीला म्हणत असते, अगं आम्ही मार्केटमध्ये गेलतो ना तेव्हा छान अशा आम्हाला कैऱ्या भेटल्या, आम्ही घेऊन आलेलो आहोत, आपण काय करूया वर्षभराचं लोणचं लगेच करून घेऊया आणि त्यातलं थोडंसं बाजूला काढून प्रतिमाला देखील देऊया, असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणते, हो ठीक आहे चालेल की मी आता लगेच तयारीला लागते. तेव्हा इथे खरं कल्पना म्हणते, पण आपल्या सुनबाई कुठं दुसऱ्यावाल्या दिसली नाही, अक्षरशः मला घराला कुलूप लावायला लागलं. असं इथे म्हटल्याबरोबर सायलीला आठवत असतं की जी काही प्रिया असते ती फोनवर कुणाशी तरी बोलत असते आणि ती म्हटलेली असते की आज आपण जेवायला वगैरे बाहेर जाऊया, आणि हे प्रियाचे कारनामे खरं तर घरच्यांना तिला सांगायचे नसतात. तेव्हा ती म्हणत असते, आई तुम्हाला सांगू का, मला प्रियाला त्रास द्यायचा आणखी एक चान्स आहे, आपण एक आयडिया करू का, असं इथे म्हटलेली असते. आता इथे जी काही आयडिया असते ती इथे कल्पना आणि विमलला तर सांगितलेलीच असते. आता याची कोणती आयडिया आहे ते तर आपल्याला पुढे कळेलच. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही सचिन असतो तो साक्षीवर फार चिडलेला असतो. तुला म्हणत असतो की तुला कळतंय का, तू काय वेडेपणा केल्यास, अगं दुसऱ्यांदा तू घरी आलीस ना माझ्या तर जेलमध्ये जाशील, असं इथे म्हटल्याबरोबर साक्षी म्हणते, मी नाही घाबरत जेलमध्ये जायला, मी तुझ्यासाठी काही करू शकते, तुला कळतंय का, तू जर माझ्या समोर नसशील तर मी बेचैन होते, असं इथे म्हटल्याबरोबर सचिन म्हणतो, तुला कळतंय का तू कशी वागतेस, तर तू जर जेलमध्ये गेलीस तर तू कशी भेटणार माझ्याशी, आपल्या दोघांचं भेटणं कसं होईल, असं इथे म्हटल्याबरोबर खरं साक्षी म्हणत असते, पण मी काय करू सांग मला, तू जर माझ्या समोर नसला तर मला काही कळत नाही, मला कळतंय की मला अण्णाला सोडवायचं आहे, पण तू माझ्याजवळ राहा, त्याशिवाय खरं तर मी काही करू शकत नाही, असं इथे खरं तर साक्षी म्हणत असते. मात्र सचिन तिच्यावर फार चिडलेला असतो, कारण की तिने जो काही वेडेपणा केलेला असतो घरी येण्याचा त्या गोष्टीचा त्याला फार राग आलेला असतो. आता इकडे साक्षी म्हणत असते, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून ह्या सर्व गोष्टी करते ना, तुझं प्रेम नाही का माझ्यावर, आता इथे सचिन म्हणत असतो, तुला कोण म्हटलं माझं तुझ्यावर प्रेम नाही, तुला कळतंय का तू कोणता वेडेपणा करतेस, असं इथे सचिन खरं तिला चिडतच इथे बोलत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही विमल असते ती इथे प्रियाची वाट पाहत असते दरवाजातच, आणि इथे कल्पना आणि सायलीला सांगत असते की आले आले असं म्हणून ती आतमध्ये येते. आता इथे कल्पना खरं तर पूर्ण आजीला बोलण्याचं नाटक करत असते, पूर्ण आजीला फोन केलेला असतो. आता खरं तर पूर्ण आजी देखील यांच्या प्लॅनमध्ये सामील असतात बरं का. आता इथे पूर्ण आजी ला बोलत असताना खरं प्रिया आल्याबरोबर आता इथे पूर्ण आजीला कल्पना म्हणते, हो हो आली की, तुम्हाला बोलायचं आहे का तिला, असं म्हणून आता इथे खरं तर प्रियाकडे इथे मोबाईल दिला असतो. आता इथे प्रियाला मोबाईल दिल्याबरोबर प्रिया म्हणते, अगं पूर्ण आजी तू कशी आहेस, कधी येणारच तू, खरंच तुझी मला खूप आठवण येत होती, असं इथे म्हटल्यानंतर पूर्ण आजी तिकडनं म्हणत असते, खरं तर तन्वी तू माझ्यासाठी एक गोष्ट करशील का गं. तेव्हा इथे खरं तर जी काही प्रिया असते ती म्हणत असते, काय करणार सांग की, आनंदाने करेल तुझ्यासाठी. आता इथे पूर्ण आजी म्हणते, लोणचं करायचं आहे आणि तुझ्या हातचा लोणचं खरंच मला खायचं आहे, असं इथे प्रियाला म्हटल्यानंतर प्रियाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. ती म्हणत असते, काय लोणचं, पण मला तर नाही जमणार हे. तेव्हा इथे खरं तर पूर्ण आजी तिला म्हणत असतात, का नाही जमणार तुला, तुला सगळं काही जमणार आहे, अगं कल्पना म्हटली गेले काही दिवस तू खूप छान सर्व काही घरचं करतेस, मग लोणचं का नाहीस करणार, आणि मला तुझ्याच हातचं लोणचं खायचं आहे, असं इथे म्हटल्याबरोबर आता इथे पूर्ण आजीने कल्पनाकडे मोबाईल दे असं इथे सांगितलेलं असतं. आता इथे कल्पनाशी बोलत असतात. आता कल्पना मुद्दाम नाटक करते, हो का तिच्याच हातचं तुम्हाला खायचं आहे, हो हो चालेल की, बनवेल की ती, हो सगळं काही करेल, असं इथे म्हटलेली असते आणि फोन ठेवलेला असतो. तेव्हा इथे सायली खरं मुद्दाम म्हणते, काय झालं आई, काय म्हणत होते पूर्ण आजी. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अगं काय ना सायली, खरं तर पूर्ण आजीला तन्वीच्याच हातचं लोणचं खायचं आहे, आणि त्या म्हणल्या घरी सगळे मसाले वगैरे करा आणि वर्षभराचं लोणचं तन्वीकडनंच करून घ्या, तिच्याच हातचं तिला खायचं आहे, असं इथे म्हटल्याबरोबर इथे प्रियाला मात्र फार टेन्शन आलेलं असते. तेव्हा इथे सायली मुद्दाम म्हणते, आई काय करा तुम्ही जरा साईटला काढून ठेवा, कारण की हिचं काय खरं आहे, हिचं जर हिने लोणचं केलं तर खराब वगैरे व्हायचं, असं इथे म्हटल्याबरोबर कल्पना म्हणते, अगं सायली काय करतेस, आपण बघितलं ना गेले काही दिवस किती छान स्वयंपाक करते, मग लोणचं देखील तिला चांगलंच जमेल, असं इथे म्हटलेली असते. आता इथे प्रियाला तर टेन्शन आलेलं असतं. प्रिया लगेच बहाणा
करते बाहेर जाण्याचा. आई काय करते, मी ना मला जरा काम आहे आता, मी बाहेर जाते आणि कैऱ्या छान अशा मार्केटमधून घेऊन येते आणि मग उद्या करते असं इथे म्हटल्याबरोबर कल्पना म्हणते, अगं तन्वी काही गरज नाही तुला बाहेर जायची, मी कैऱ्या छान अशा आणल्या आहेत आणि आजच तयारीला लाग, उद्या तरी कशाला असं इथे म्हटल्याबरोबर आता प्रियाला काय करावं तेच कळत नाही. आता इथे प्रिया खरं तर पर्स ठेवण्यासाठी तिच्या रूममध्ये गेलेली असते. तेव्हा इकडं कल्पना जी असते, कल्पनाला टेन्शन आलेलं असतं. सायलीला म्हणत असते, का गं सायली तिच्या हातचं आपण करून घेतोय, मात्र वर्षभराचं लोणचं आहे, खराब वगैरे झालं तर सांग बरं कसं व्हायचं. तेव्हा इथे सायली म्हणते, अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, आपण आहोत ना तिघी जण, तिला मदत करूया, पण तिलाच काम करायला लावायचं, तिची फजिती बघायची, पण आपण बाकी साईडला आहोतच, नका टेन्शन घेऊ, अजिबात काही होणार नाही असं इथे सायलीने म्हटल्यानंतर खरं कल्पनाला जरा टेन्शन असतं. कारण की वर्षभराचं लोणचं असतं, ते जर चुकून खराब झालं तर वर्षभर तेच लोणचं किंवा ते खराब होऊन जाईल या गोष्टीचं खरं कल्पनाला थोडं टेन्शन असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही सचिन असतो तो साक्षीवर चिडतच गाडीच्या बाहेर आलेला असतो. तेव्हा इथे खरं साक्षी म्हणत असते, तुझं नाही माझ्यावर प्रेम, सांग ना मला काय तुझ्या बायकोमध्ये जे माझ्यामध्ये नाही, मी बघितलं ना तिच्याकडं, काय तिच्यात एवढं जे माझ्यात नाही असं खरं तर म्हणत असतो. मात्र इथे सचिन म्हणत असतं, तुला मला खरं तर या फालतू प्रश्नाचे परत परत उत्तरं अजिबात द्यायचे नाहीत असं म्हणून खरं तर समोरून इकडनं बाईक आलेली असते आणि मुद्दाम आता साक्षीला घाबरण्यासाठी तो खरं तर त्या बाईकसमोर तिला पकडतो. तेव्हा इथे साक्षी म्हणते, अरे सचिन काय करतोस, काय करतोस, अरे गाडी येते असं इथे म्हटलेलं असतं. आता इथे साक्षी फार घाबरलेली असते बरं का. गाडी जवळ येता क्षणी परत तो स्वतःकडे तिला ओढून घेतो. आता इकडनं खरं तर एक टेम्पो येत असतो. तेव्हा देखील इथे सचिन तिला घाबरण्यासाठी आता इथे टेम्पो पुढे पकडलेलं असतं. आता इथे साक्षी जी असते ती फार घाबरलेली, अरे सचिन काय करतोस, अरे सचिन काय करतोस, माझा जीव जाईल, तू मला असं का करतोस माझ्यासोबत असं इथे म्हटल्याबरोबर आता एकदम जवळ आल्याबरोबर तिला आता जोरा स्वतःकडे ओढतो. आता इकडे जी काही साक्षी असते ती फार घाबरलेली असते. आता सचिन हे सगळं काही मुद्दाम करत असतो, त्याला माहीत असतं या साक्षीसोबत असं जर नाही वागलं तर ती परत असा वेड्यापणा करू शकते आणि ती परत असं काहीतरी करू शकते. या सर्व गोष्टीमुळे तिला तो घाबरण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे सचिनचं जे रौद्र रूप पाहून खरं साक्षी इथे घाबरलेली असते, ती काही बोलत नाही. तेव्हा इथे सचिन म्हणत असतो, तू जर माझं काही थोडे दिवस नाही ऐकलंस तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील, तुला सांगतोय, मी काही करू शकतो, मी अशा सिच्युएशनमध्ये अडकलेला आहे ना, त्यामुळे असा माणूस काही करू शकतो हे तर तुला आता कळलंच असेल, त्यामुळे तुला सांगतोय मी थोड्या दिवस माझ्यापासून लांब राहा असं इथे खरं तर तिला घाबरतच म्हणत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही इथे मेहपत असतो आणि नागराज असतो. आता इथे नागराज मेहपतला म्हणत असतो, मी काय म्हणतोय खरं तर आपण आता एका टीममध्ये व्हायला हवं, अजिबात हे भांडण वगैरे काही करायचं नको असं इथे म्हटलेलं असतो. आता इथे मेहपत खरं त्याला अजिबातच एकही शब्द बोलत नाही. आता तितक्यातच खरं तर त्यातलाच एक गुंडा आलेला असतो आणि तो नागराजसमोर बसलेला असतो आणि नागराजला म्हणत असतो, काय नाग्या तुला 2 चपात्या, अरे 2 चपात्या कशाला हव्यात तुला असं म्हणून त्याच्या ताटातली एक चपाती घेत असतो. तितक्यातच खरं तर हा जो काही मेहपत असतो तो मेहपत त्या माणसाचा हात जोरात पकडतो आणि त्याला म्हणत असतो, काय रे तू जेवणार, आम्ही उपाशी राहणार असं म्हणून त्याला इथे खाली पाडतो. आता इथे तो हैराण झालेला असतो कारण की कालच तर त्यांच्या दोघांचे फार जोरात भांडण लागलेलं असतं, त्याचाच फायदा हा खरा तर हे गुंडा घेत असतो. आता तो म्हणत असतो, आमची काय थोडी तू मैमै झाली की तू काय जास्त उडायला लागलास का काय, तुला सांगतोय अजिबात असं वागण्याचा प्रयत्न करू नको नाहीतर तुला सोडणार नाही असं इथे मेहपत खरं रागातच म्हणत. आता ह्या मेहपतच्या ह्या वागण्यामुळे खरं नागराजला कळत असतं की ह्याला आता मैत्री करायची आहे. तेव्हा मग खरं तर तो हात पुढे करतो आणि मग आपण परत एका टीममध्ये असं इथे म्हटलेलं असतो. आता इथे मेहपत म्हणत असतो, तुला आता मी अजिबात सोडलं नसतं, मात्र नाग्याने पुढे हात केलाय म्हणून मी तुझा हात सोडतोय असं म्हणून खरं तर आता इथे मेहपतनी त्या माणसाचा हात सोडलेला असतो आणि नागराजचा हात धरलेला असतो आणि ते नागराजला म्हणत असतो, आपण जर एका टीममध्ये राहिलो तरच फायद्याचं राहतो, तरच आपण इथनं बाहेर निघू शकतो, माझी पोर बाहेर एकटी आहे असं इथे खरं तर नागराजला म्हटलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो अर्जुन असतो तो बाहेर काम करत बसलेला असतो. तितक्यातच खरं तर इथे डॉक्टरचा त्याला कॉल आले असतं. आता इथे डॉक्टरनी सांगितलेलं असतं की तुम्ही विचारलं होतं ना त्या मुलीने खरं तर दुसरे टेस्ट सॅम्पल दिलेले आहेत का. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो हो विचारलं होतं, सांगा की काय झालं. तेव्हा इथे जो काही ते डॉक्टर असतो तो म्हणत असतो, हो त्या मुलीने खरं तर सॅम्पल दिले होते आणि ते प्रतिमाच्या सॅम्पलचे मॅच करायला देखील सांगितलेलं होतं. आता इथे अर्जुनच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात, म्हणजे या प्रियाला खरी तन्वी कोण आहे हे चांगलंच माहीत आहे. ही बातमी खरं तर त्याला सायलीला इथे सांगायची असतं, त्यामुळे खरं तर तो गडबडीतच इथे सायलीला सांगण्यासाठी आलेला असतो.
आता इकडे खरं तर आतमध्ये आता इथे जी काही ते प्रिया असते ती प्रिया मात्र कैरी कापून तिचा हात अक्षरशः दुखायला लागलेला असतं. तेव्हा खरं तर ती स्वतःच्याच मनाशी ते बोलत असते. खरं तर जेव्हापासून मी चांगलं वागायला लागले ना तेव्हापासून ह्या कल्पीने आणि ह्या म्हातारीने खरं तर मला एखाद्या कैदीसारखंच कामाला लावले. माझ्या हात आता दगडाखालीत ना, त्यामुळे खरं तर नाहीतर या दोघींना मी तेलाच्या घाण्याला झुंपलं असते ते स्वतःच्या मनाशी म्हणत असते. तेव्हाही ते विमल देखील मुद्दाम म्हणते, तन्वीताई तुमचा हात दुखत असेल ना हो, तुम्हाला खरं तर मी गरम पाण्याची पिशवी देईल बघा, पण आता पटपट हात चालवा, ते नंतर करेल सगळं. असं म्हटल्यानंतर सायलीला आणि कल्पनाला इथे फार हसायला येत असतं. तेव्हा इथे खरं तर कल्पना देखील म्हणते, काय चाललंय अगं, पटपट आवर की. आता इकडे तितक्यात अर्जुन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, बायको खरं तर मला तुझ्याशी जरा बोलायचं, येते का बाहेर, असं म्हणून आता इथे सायलीला घेऊन गेलेले असते. आता इथे जी काही प्रिया असते तिचं लक्ष सगळं यांच्या दोघाकडे असतं. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अगं काय करतेस, कुठे लक्ष, कर की पटपट, किती कामं राहिलेत, असं इथे म्हटलेली असते. आता इकडे सायली बाहेर आल्याबरोबर आता इथे अर्जुन सायलीला म्हणत असतो, मला डॉक्टरांनी कॉल केला होता आणि त्यांनी सांगितलं की प्रियाने त्यांना एक सॅम्पल दिला आहे, म्हणजे आपल्याला जी शंका होती तेच झालं. खरं तर या प्रियाला खरी तन्वी कोण आहे हे चांगलंच माहीत आहे. हे ऐकल्याबरोबर खरंच सायलीला फार वाईट वाटतं. ती म्हणत असते की ही प्रिया नेमकं कुठे पाप सोडणार आहे, स्वतः तन्वी नाही हे तर सिद्ध झाले आणि तिला तन्वी आहे माहीत आहे कोण आहे आणि हे घरच्यापासून लपवती. ह्या सर्व गोष्टीचं खरं सायलीला फार वाईट वाटत असतं. इकडे प्रिया खरं तर कामापासून सुटका आणि सायली आणि अर्जुन नेमकं काय करतात ह्या गोष्टी तिला ऐकायच्या असतात. त्यामुळे खरं ती बहाणा करते, आई खरं तर मी 5 मिनिटं ब्रेक घेऊ का आणि नंतर करू का, असंही ते म्हटल्याबरोबर कल्पना हुशारीने म्हणते, अगं काय करतेस, किती कामत माहिती आहे का, आणखी मसाला काढायचा आहे, तेल गरम करायचं आहे आणि कधी होणार, चल पटपट आवर, म्हणजे तुझं लक्ष जाणार नाही की माझा हात वगैरे दुखतोय, असंही ते म्हटलेले असतात. आता इकडे बाहेर सायली आणि अर्जुन खरं प्रियाबद्दलच बोलत असतात. ते म्हणत असतात की या प्रियेचे आता सगळे पाप संपलेले आहेत, तिला आता जेलमध्ये गेलंच पाहिजे. आता ही जे सगळे कारनामं संपलेलं आहे त्या सॅम्पल आणायला मी आत्ताच लॅबमध्ये जातो, म्हणजे आपल्याला खरी तन्वी कोण आहे ते लगेच कळेल, असंही ते म्हटलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुनच्या एक गोष्ट परत लक्षात येतो. तो इथे म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का, जर प्रियाकडे असलेलं गाठोडं खऱ्या तन्वीचं आहे तर प्रियाने तिचं गाठोडं तुझं सांगून खरं तर तुझ्याकडे पोहोचवलेलं आहे. आता जर खरी तन्वी ही नाहीच, तर जर तिचं गाठोडं तुझ्याकडे सापडलं असेल आणि ते तीच आहे, तर खऱ्या तन्वीचं गाठोडं म्हणजे तुझं असेल का, असंही ते म्हटल्याबरोबर सायली म्हणते, पण आपण असं डायरेक्ट नाही ना म्हणू शकत, कारण की आश्रमात आणखी 2-3 मुलीचं गाठोडं नव्हतं सापडलं, असंही ते म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो, म्हणजे आपल्याला कळते का तुला काय आहे, तर ह्या 2-3 मुलीपैकी एक तन्वी आहे, असंही ते अर्जुननी म्हटलेलं आहे. सायली म्हणते, म्हणजे आपण खऱ्या तन्वीच्या खूप जवळ पोहोचलोय का, तेव्हा ते अर्जुन म्हणतो, हो अगदी बरोबर आहे, आता आपल्याला कळेल की ते सॅम्पल नेमकं तिने कुठून गोळा केले होते, मी सॅम्पल आत्ता जाऊन आणतो, असंही ते म्हटल्याबरोबर सायली म्हणते, हो तुम्ही ते सॅम्पल कलेक्ट करा. आपल्या जर प्रिया लॅबमध्ये यायच्या आधी खरं तर कुठे कुठे गेलते हे जर कळलं असतं तर बरं झालं असतं, मात्र या गोष्टीचा काही फायदा होणार नाही, मात्र तुम्ही ते सॅम्पल घेऊन या, असंही ते खरं तर सायली अर्जुनला म्हटलेली असते. तेव्हा आता इथे अर्जुन चेतनेला कॉल करतो आणि तिथून निघून गेलेला असतो. मात्र इथे सायली विचारच करत असते, ह्या प्रियाचं नेमकं काय चाललंय आणि ह्या प्रियाने नेमकं आणखी कोणत्या गोष्टी लपून ठेवलेल्या आहेत गोष्टीवर खरी ती विचार करत असते आणि तिला टेन्शन देखील आलेलं असतं. आता इकडे खरं तर लॅबमध्ये जो काही ते पहिला व्यक्ती दाखवलेला असतो तो व्यक्ती आता इथे घरी जाणार असतो, त्यामुळे सर्व गोष्टी त्या दुसऱ्या माणसाला त्यांनी सांगितलेल्या असतात आणि तो इथून निघून गेलेला असतो. आता इकडे खरं तर चेतनेला अर्जुननी बोलवलेलं असते. तेव्हा इथे चेतनने म्हणत असतो, तुला खरंच माहिती आहे का या प्रियाला खरी तन्वी माहीत आहे, तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, आता तर माहिती आहे, खरं तर फिक्स माहीत नाही, मात्र अंदाज आहे, कारण की जर तिला माहीत नसतं तर तिने असं सॅम्पल कशाला दिलं असतं की जे प्रतिमा आत्यासोबत मॅच करायचं आहे. ह्या गोष्टीवर खरं तर इथे दोघेही बोलत असतात. आता इकडे लॅबमध्ये जो काही व्यक्ती असतो खरं या सॅम्पलबद्दल काही माहीत नसतं आणि ते सॅम्पल त्यांनी इथे समोर पाहितलेले असतात. त्यावर लिहिलेलं असतं की डोंट यूज दिस आणि क्रॉस मार्क देखील असतो. त्यामुळे खरं तो म्हणत असतो की हे वापरायचे नाही तर नेमकं कशाला ठेवले तिथे, असं म्हणून खरं तर तो आता इथे डस्टबिनमध्ये ते सॅम्पल टाकून देतो अक्षरशः. आणि ते डस्टबिनमध्ये टाकून दिल्यानंतर खरं तर ते सायली आणि अर्जुनच्या सगळ्या मेहनतीला इथे पाणी फिरणार असतं. आता इथे खरं तर कचरा गोळा करण्यासाठी एक व्यक्ती आलेला असतो आणि त्या डस्टबिनमधला कचरा एका ब्लॅक पिशवीमध्ये भरून तो तिथून तो कचरा घेऊन जातो, म्हणजे त्यात खरं तर ते सॅम्पल देखील तो घेऊन जाणार असतो. आता इकडे जे काही चैतन्य आणि अर्जुन असतात ते हॉस्पिटलमध्ये येत असतात. आता इथे हॉस्पिटलमध्ये येत असतात तेव्हा खरं तर इथे सॅम्पल त्यांच्या हाती लागतात का नाही हे पाहण्यासारखंच आहे. आता इकडे जे काही घरी प्रिया परेशान झालेली असते ती आता इथे कल्पनाला म्हणत असते, आई खरं तर मार्केटमध्ये मसाले मिळतात ना ग लोणचाचे, तरी देखील घरी कशाला करायचं, असं ते म्हटल्याबरोबर कल्पना म्हणत असते, काय ना तन्वी, खरं तर पूर्णाजीला बाहेरचे मसाले अजिबातच आवडत नाही, त्यांचा हट्टच असतो की घरी सगळं काही करायचं. तेव्हा इथे खरं
तर तन्वी खरं म्हणत असते. पण मार्केटमधल्या आणि घरच्या मसाल्याची टेस्ट तर सेमच आहे ना, असंही ते म्हटल्याबरोबर विमल देखील म्हणते, अहो तन्वीताई असं काय बोलताय, घरचा मसाला तर घरचा मसाला असतो ना, असंही ते म्हटल्याबरोबर प्रिया फार टेन्शनमध्ये आलेली असते. आता इकडे जी काही सायली असते ते सायलीला सगळ्या गोष्टी ते आठवत असतात अर्जुननी म्हटलेल्या, कारण की प्रियाकडलं जे गाठोडं आहे ते तुझंच तर नाही ना, असंही ते अर्जुननी म्हटलेलं असतं. याच गोष्टीवर खरं तरी ते सायली थोडा विचार करत असते. आता इकडे जे काही लॅबमध्ये डॉक्टर आणि अर्जुन आणि चेतनने पोहोचलेले असतात तेव्हा इथे खरं तर डॉक्टर असतात त्या नवीन व्यक्तीला म्हणत असतात, नवा ते कुठेत असंही ते म्हटल्याबरोबर ते व्यक्ती म्हणत असतो, त्यांची ड्युटी तर संपली, ते घरी गेले. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, पण ते जे काही डोंट यूज दिस आणि त्याच्यावर क्रॉस मारलेले सॅम्पल होते ते कुठे गेलेत, असंही ते म्हटल्याबरोबर तो मुलगा म्हणतो, खरं तर मी ते डस्टबिनमध्ये टाकून दिले. हे ऐकल्याबरोबर खरं अर्जुनला फार मोठा धक्का बसतो. तेव्हा मात्र डॉक्टर खरं त्या मुलावर खूप चिडतात, तुला कळतंय का, खरं तर ते सॅम्पल ह्यांच्या खूप कामाचे होते, तुला कोणी सांगितलं ते फेकून द्यायचे. तेव्हा इथे खरं तर तो मुलगा म्हणतो, मला नवतेने हे सर्व काही नाही सांगितलं, त्यामुळे ते क्रॉस मार्क होतं, त्यामुळे खरं तर मी डस्टबिनमध्ये टाकून दिलं. हे ऐकल्याबरोबर खरं अर्जुनला इथे टेन्शन आलेलं असतं. अर्जुन ते म्हणत डॉक्टर खरं तर शांत व्हा, मला सांगा तो कचरा सगळा कुठे कलेक्ट होतो. तेव्हा इथे तो मुलगा म्हणत असतो, खरं तर तो कचरा आत्ताच घेऊन गेलेला आहे आणि तो बाहेर कलेक्ट होतो आणि त्यातनं खरं तर आमच्याकडे एक फॅन येते आणि त्यात कचरा जातो, आणखी तो बाहेरच असेल असं इथे म्हटलेलं असतो. आता इथे ते सॅम्पल ह्यांच्या हाती लागतं का नाही हे खरं पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. पुढील भागात इथे आपण पाहत असतो की आता इकडे जी काही सायली असते ती तिच्या मैत्रिणीशी बोलत असते, कारण की या गोष्टीचा तिला इथे छडा लावायचा असतो. ती म्हणत असते की खरं तू आल्यानंतर आश्रमात तुला मधुभाऊनी सगळं काही सांगितलं असेल ना, खरं तर शिवानी, प्रज्ञा आणि ज्योती यांचं आणि माझ्यासोबत यांचं देखील गाठोडं हरवलेलं होतं ना. ही गोष्ट ऐकता क्षणी खरं प्रियाला फार टेन्शन येतं. ती म्हणत असते की म्हणजे ह्या गाठोड्यापर्यंत हे दोघे पोहोचलेत असं म्हणून ती फार इथे घाबरलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला चेतन आणि अर्जुन जे काही असतात ते कचऱ्यामध्ये खरं ते सॅम्पल शोधायला ते बाहेर आलेले असतात. ते म्हणत असतात, खरं तर इथे प्रियाला जर माहीत असेल खरी तन्वी कोण आहे तर आपल्याला ते सॅम्पल सापडायलाच हवं. आता इथे डॉक्टरने सांगितलेलं असतं की त्या सॅम्पलवर क्रॉस मार्क होता, त्यामुळे खरं तरी ते अर्जुन आणि चेतनने ते त्या डस्टबिनमध्ये अक्षरशः ते सॅम्पल सापडत असतात. आता इकडे प्रिया काहीतरी डोकं लावणार असते. ती काय करते, गरम तवा घेते आणि ती मुद्दाम खाली ठेवते. आता सायलीचं खरं अजिबातच लक्ष नसतं. ती डायरेक्ट जाते आणि त्या तव्यावर गरम तव्यावर अक्षरशः पाय ठेवते, त्यामुळे ती खरं जोरात इथे ओरडलेली असते. हे सगळं काही प्रियाने मुद्दाम केलेलं असतं, तरी त्यांचं लक्ष ह्या सर्व गोष्टीहून हटावं म्हणून केलेलं असतं. आता इकडे जे अर्जुन असतो तो अर्जुनला ते सॅम्पल सापडलेलं असतं. सॅम्पल सापडल्यामुळे तो इथे फार खुश असतो. मात्र इथे कल्पना त्याला फोन करत असते. ते म्हणत असतो की मम्मा कशाला मला फोन करते, आणि तो फोन उचलतो. फोन उचलता क्षणी खरं तर कल्पनाने सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर इथे अर्जुनला फार मोठा धक्का बसलेला असतो. ही प्रिया खरं कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब